पाकिस्तानच्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं होतं। मात्र यानंतर पीओके मध्ये भारताने जी दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहे त्या संदर्भातली अपडेट आहे। मुरीदके मधील हल्ल्यापूर्वीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य साम टीव्हीच्या हाती आता आलेली आहे। हल्ल्यापूर्वी मुरीदके मध्ये काय होतं, पीओके मध्ये आणि हल्ल्यानंतर मुरीदके मध्ये काय झालं त्याची ही दृश्य। महत्त्वाचं दहशतवादी तळ या ठिकाणचं भारतीय लष्करानं भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलं आणि त्याच मुरीदकेमध्ये हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर आता काय चित्र आहे त्याची ही दृश्य पूर्णतः बेचिराग करण्यात आलेलं आहे। मुरीदकेमधला हा संपूर्ण भाग मार्कस तैयबा मुरीदके लष्कर ए तैयबाचा लाहोर जवळचा प्रशिक्षण तळ आहे। 2000 मध्ये हे स्थापित करण्यात आलेलं आहे आणि हे तळ भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलेलं आहे। या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात दहशतवादी या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते आणि म्हणूनच हे तळ उद्ध्वस्त करण्याचा निर्णय या हल्ल्यापूर्वी घेण्यात आला होता। त्यानंतर आताची सगळ्यात मोठी बातमी येते भारताच्या या एअर स्ट्राईक नंतर भारत पाकिस्ताननं शांतता राखावी अशी प्रतिक्रिया चीन देते। भारताचा शेजारी चीनकडून ही पहिली प्रतिक्रिया आली आहे। भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला आणि त्यानंतर आता चीनची ही तंत्रली असं म्हणावं लागेल। भारत पाकिस्ताननं शांतता राखावी असं चीन म्हणते। तिकडे भारताच्या या एअर स्ट्राईक दरम्यान चीनचं HQ-9 हे क्षेपणास्त्र फेल गेलेलं आहे आणि असं असताना आता चीनची ही प्रतिक्रिया भारताच्या एअर स्ट्राईक नंतर भारत आणि पाकिस्ताननं शांतता राखावी असं चीन प्रतिक्रिया देत आहे। एकीकडे आता आपण पाहिलेलं होतं पाकिस्तानला चीनने पुरेपूर पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर आता चीनने यावेळेस आपली पहिली प्रतिक्रिया दिली। भारत आणि पाकिस्ताननं शांतता राखावी असं एअर स्ट्राईक नंतर चीनचं म्हणणं आहे। एकंदरीत चीन सुद्धा घाबरलाय, भयभीत झालंय, कारण चीनचं जे लढाऊ विमान आहे ते सुद्धा भारतानं या ठिकाणी पाडलेलं आहे। ते सुद्धा भारताच्या क्षेपणास्त्रांसमोर फेल ठरलेलं आहे आणि त्यामुळे आता चायना जे खुल्या पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहतं ते सुद्धा आता शांतता राखण्याचं आवाहन करतंय। चीनकडून कायम कुरापती केल्या जातात, पाकिस्तानकडूनही कुरापती केल्या जातात। मात्र आता या भारताच्या ऑपरेशन सिंदूर एअर स्ट्राईक नंतर चीनचं क्षेपणास्त्र HQ-9 हेही फेल गेलं आणि त्यानंतर चीनकडून ही प्रतिक्रिया। आणखी एक मोठी बातमी समोर येते ती आपण बघूयात, ती म्हणजे एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानात इंटरनेट सेवा बंद झाली आहे। बहावलपूरसह अनेक भागामध्ये इंटरनेट बंद करण्यात आलंय। एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये आता इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आला। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली, त्यानंतर कोणतीच उड्डाणं होणार नाही असा निर्णय घेण्यात आला आणि आता इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाकिस्तान एक नवीन पावलं उचलताना आपल्याला दिसतोय आणि आता त्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार पुढे पुन्हा घडू नये किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्या अफवा पसरू नये यासाठी सुद्धा आता पाकिस्तानने ही पावलं उचललेली आहे। इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकीकडे डिजिटल स्ट्राईक सुद्धा भारत करू शकतं अशी चर्चा होती आणि त्यामुळे सुद्धा पाकिस्तान त्या अनुषंगाने सुद्धा पावलं उचलताना आपल्याला बघायला मिळतोय। एकंदरीत काल रात्री एअर स्ट्राईक झाला आणि त्यानंतर आता पाकिस्तानची हवागुल झाली आहे। तर पाकिस्तानमध्ये एअर इमर्जन्सी, पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी आणि त्यानंतर आता इंटरनेट सेवा बंद। खरं तर फक्त पंजाब प्रांतापुरती ही आणीबाणी घोषित करण्यात आली असली तरी संपूर्ण पाकिस्तानातच आता आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली। पीओके आणि पंजाब प्रांतामध्ये भारतानं एअर स्ट्राईक केला। याआधीही पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची प्रत्येक मार्गाने कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। मरकज उमर के अंदर नुकसान